एकविरा देवीची यात्रा, चोरीच्या घटनांमुळे भाविकांनी दागिने टाळावेत. कोळी महासंघाचे आवाहन. चैत्र महिन्यात भरवण्यात येणाऱ्या एकविरा देवीच्या यात्रेला ठाणे, रायगड जिल्ह्यातील कोळी व आगरी समाजातील भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात. काला येथील एकविरा देवी मंदिर तसेच विविध ठिकाणच्या गावांमध्ये पालखी यात्रा काढल्या जातात. दरम्यान कोळी महासंघाच्या वतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की अलीकडच्या काळात यात्रेदरम्यान मंदिर परिसरात प्रचंड गर्दीचा फायदा घेत दागिने चोरीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून मोहोने, आटाळी, कल्याण येथील भाविकांचे दागिने चोरीस गेल्याची घटना ताजी असताना संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्याने समाजातून भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोळी महासंघाने सर्व भाविक, विशेषतः महिला वर्गाने यात्रेवेळी दागदागिने वापरणे टाळण्याचे आवाहन केले. तसेच मंदिर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच पोलिसांचा बंदोबस्त गर्दीच्या ठिकाणी वाढवणे आवश्यक असल्याचे कोळी महासंघ उपनेते देवानंद भुईर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आवाहन केले. संतोष निरभवने, IB7 न्यूज, कल्याण, ठाणे. चैत्र पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी ही एकविरीची यात्रा सोहळा दिनांक 23 पासून सुरुवात होते आणि ह्या यात्रे सोहळ्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन गावागावात आम्ही असं सर्वांना सांगितलं का यात्रेला जाताना आपण जो सोना वगैरे आपण महिला आपल्या घालून जातात त्याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण चोरापासून सावध राहिलं पाहिजे. कारण मागच्या वर्षी पण असे प्रकरण घडले, ते घडू नये त्याच्याकरता आम्ही आज आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो आम्ही आमच्या बांधवांना, सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम लोकांना का हे आभूषण आत्ता खरेदी करणं घेणं सोपं राहिलेलं नाही आहे म्हणून आणि हे आता आपण घालून जाऊ नये अशी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे. तसेच नागरिकांनाही मी आवाहन करतो का ह्या उत्सवामध्ये आपण जेव्हा उत्सव आनंदाचा असतो परंतु असे प्रकार घडतात आणि ते घडू नये म्हणून हे आम्ही सर्वांनी कोळी समाजाच्या वतीने पूर्ण कोळी आगरी समाजाच्या बांधवांना आवाहन केलेलं आहे. आवाहन ह्या पद्धतीने केलेलं आहे. मागच्या वेळेस पण जी घटना घडलेल्या आहेत अशा सोन्या चोऱ्याच्या, तिथे त्याच्यामुळे त्यांना आवाहन केलं आहे आम्ही नागरिकांना, आमच्या बांधवांना का सोनं घालून आपण जाऊ नये. यात्रेचा आनंद घ्या, देवीच्या दर्शनाचा आनंद घ्या, परंतु सोना हा आपण अंगावर घालून गेलो तर चोराची एक भीती आपल्यालाच आहे. परत दुसरं असं आहे का प्रशासन त्यांच्या कमिटीला, एकविरा देवी संस्थेच्या कमिटीला मी फोन करून कळवलेला आहे त्या जागोजागी अशा घटना घडतात तिथे CCTVची व्यवस्था आपण करावी. CCTVच्या माध्यमातून जर एखादा कधी अशी घटना घडली तर आपण ते पोलीस प्रशासन पण त्याला मदत होऊ शकतो त्यांची पण. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.